औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ. काँग्रेस आणि हर्षवर्धन सकपाळांना जागा दाखवेल. फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा व्यवस्था वाढवली. कबरीच्या प्रवेशद्वारावरती एकच व्यक्ती प्रवेश करेल अशी बॅरिकेटिंग. मुख्य दरवाजाही पोलिसांकडून बंद. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणं बाकी. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपाकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज. उमेश पाटील, जिशान सिद्दीकी यांची नावं आघाडीवरती. मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांचंही नाव चर्चेत. अजितदादा आणि तटकरेंमधील चर्चेनंतर उद्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचं मृत धनंजय नागरगोजेंचा फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. कळवणचे आमदार नितीन पवारांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न. खोट्या तक्रारी करून घरी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्याचा आरोप, तर निराधार आरोप होत असल्याची नितीन पवारांची प्रतिक्रिया. माजी खासदार भास्करराव खदगावकर आणि सून मिनल खदगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. खदगावकर हे भाजपा नेते अशोक चव्हाणांचे मेहुणे. सम्या सम्या मैफिलत माझ्या अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला प्रयोग. अमेरिकन पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचं रशिया आणि युक्रेन संघर्षावर भाष्य. ही वेळ युद्धाची नाही. युक्रेन आणि रशियानं एका टेबलावर येऊन चर्चा केल्यावरच समस्या सुटेल. मोदींचा पुतीन आणि झेलेन्स्कींना सल्ला.